तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळी आवरलं, बॅग उचलली आणि डायरेक्ट निघालो ऑफिसला जायला. आज घरूनच निघालो होतो, कारण का आदल्या दिवशी जायचा प्लॅन होता आमच्या घरी, पण तो काही सक्सेसफुल नाही झाला, तो अनसक्सेसफुल झाला. त्याच्यामुळं मग डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आवरलं आणि लवकरच निघालो ऑफिसला जायला. ऑफिसला चाललो होतो तितक्यात गाडीचा जरा इश्यू झाला, म्हणजे गाडी जरा लाफड्यावाली म्हणा. गाडीची काहीतरी करंटचा विषय होता, करंट जात नव्हता गाडीचं गिअर बॉक्सपर्यंत, इंजिनपर्यंत. तर मग ते रिपेअरिंगला नेलं, त्यांनी मोकार टाईम खाल्ला. क्लायंट येऊन उभा होता साईटवर, मग तशीच गाडी त्याच्याकडून तात्पुरती रिपेअर करून घेतली आणि डायरेक्ट निघालो साईटवर जायला. साईटवर पोचलो, साईटवरची कामं चालू झाली, कारण का वास्तुशांतीवाला माणूस आला होता, त्याचं काम होतं, त्याचं काम कंप्लीट करत होता तो. तर म्हणलं एक व्हिडिओ पण काढून घ्यावा, कारण का क्लायंटच्या ग्रुपवर टाकावा लागतो डेली रिपोर्ट त्यांचा. तर मग ते बी शूट कंप्लीट केलं. इथं सगळे वर्कर्स पण काम करत होते, त्यांच्यासोबत मग आम्ही बी काम करत होतो. तेवढ्यात मला असं कळालं का वरच्या फ्लोअरला क्लायंट आले. मी डायरेक्ट वरच्या फ्लोअरला काम पोचलो. मग तिकडचं सगळं काम निपाटलं, डायरेक्ट आलो ऑफिसला आलो. ऑफिसमध्ये थोडं वर्क होतं, यशदा बनवत होता नवीन क्लायंटच्या डिझाईन्स. तर त्याच्यात माझ्या पद्धतीने जरा चेंजेस सांगायचे होते, म्हणजे क्लायंटवर मी सुपरविजन करतो, तर ते सगळं माझ्या हातात राहतं का त्यांना काय पाहिजे, क्लायंटचं एक्सपेक्टेशन काय ते मला माहिती असतं. तर मग त्याला रेफरन्सेस वगैरे दिले त्याच्या रिलेटेड, ते सगळं झालं. तिथून मग लगेच बुकअप केलं आणि डायरेक्ट निघालो रूमवर यायला. तर रूमवर स्वयंपाक वगैरे बनवला होता काकूंनी. तर मग डायरेक्ट रूमवर आलो, जेवण वगैरे केलं आणि डायरेक्ट पडीचा विषय मांडला. तर आल्यावर जरा गप्पा गोष्टी रंगल्या होत्या. 2-3 दिवस कोण नव्हतं रूमवर, सगळे इकडं तिकडं होते. त्याच्यामुळं मग तो विषय झाला. तर मग असा होता आजचा दिवस. तर कसा वाटला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.